अर्थमंत्री अजित पवार थोड्याच वेळात अर्थसंकल्प सादर करणार। आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता अर्थसंकल्प महत्त्वाचा। राज्यातील मुलींना पदवीपर्यंत मोफत शिक्षण मिळणार। आजच्या अर्थसंकल्पात घोषणा होण्याची शक्यता। एबीपी माझाची एक्सक्लुझिव्ह बातमी। कर्नाटकच्या हावेरीमध्ये टेम्पो ट्रॅव्हलरचे ट्रकला धडक, 13 जणांचा जागीच मृत्यू। टेम्पो ट्रॅव्हलरच्या चालकाला झोप लागल्यानं अपघात। ड्रग्ज घेणारे विकणारे कुणालाही सोडणार नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा इशारा। बुलडोजर, पोकलेन आणि जेसीबी लावून ड्रग्जचं रॅकेट उद्ध्वस्त करणार अशी ग्वाही। मुंबईतली 50% घरं मराठी माणसांसाठी राखीव ठेवा। उद्धव ठाकरेंची मागणी, सरकार आश्वासन देणार का, याकडे लक्ष। महाविकास आघाडी विधान परिषदेची तिसरी जागा लढण्याच्या तयारीत। ठाकरे गटाकडून विनायक राऊतांचं नाव चर्चेत। विधान परिषदेसाठी भाजपचे 5 पैकी 2 उमेदवार जवळपास निश्चित। महादेव जानकर आणि पंकजा मुंडे विधान परिषदेवर जाण्याची शक्यता। संसदेत राहुल गांधींकडून नीट परीक्षेच्या मुद्द्यावर चर्चेची मागणी। गदारोळानंतर लोकसभा आणि राज्यसभा अर्ध्या तासासाठी तहकूब। नाशिकमध्ये गर्दीच्या पर्यटन स्थळी जाण्यासाठी ऑनलाईन पास घ्यावा लागणार। संभाव्य अपघात टाळण्यासाठी नाशिक जिल्हाधिकारी जलज शर्मा यांचे आदेश। दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल 1च्या छताचा काही भाग कोसळला, एकाचा मृत्यू, 5 जण जखमी। दिल्लीला जाणारी अनेक विमानं रद्द। राजधानी दिल्लीचे अनेक भाग जलमय, पाणी भरल्यानं ठिकठिकाणी वाहतूक कोंडी। राजघाटावरही सर्वत्र पाणी साचलं। ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांच्यावरील पुस्तकाचं सरसंघचालक मोहन भागवतांच्या हस्ते प्रकाशन। स्वर सामिनी आशामध्ये 90 मान्यवरांच्या लेखांचा संग्रह। संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आज पंढरपूरकडे प्रस्थान। मूळ मंदिरामध्ये प्रस्थान सोहळा पार पडल्यावर पादुका पंढरपूरकडे मार्गस्थ होणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।